नफा तोटा भाग 5 या व्हिडिओला आज आपण सुरुवात करत आहोत। पहिले 4 भाग आपण पाहिलेले आहेत, त्या पुढचे आपण एक्झाम्पलचे टाइप्स आज आपण घेणार आहोत। आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 5 प्रकारचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत। तर चला फार महत्त्वाचे हे एक्झाम्पलचे टाइप्स आहेत, सुरुवात करूया। हे पहिलं एक्झाम्पल, एक वस्तू रुपये 840 ला विकल्यास विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? खाली 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। काय दिलंय आपल्याला या उदाहरणामध्ये त्या गोष्टींचा आपण विचार करूया। विक्री किंमत दिली 840 रुपये, विक्री किंमत 840 रुपये। पुढे नफा दिलाय, पण तो कसा आहे? विक्री किमतीच्या 1/6 पट आहे। नफा विक्री किमतीच्या 1/6 पट। पुढे आपल्याला या दोन बाबी दिल्यात, विक्री किंमत आणि नफा, विक्री किंमत आणि नफा। पण नफा आपल्याला पटीच्या स्वरूपात दिलाय विक्री किमतीच्या। पुढे वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला वस्तूची काढायची खरेदी किंमत। हे उदाहरण आपण 2 पद्धतीने सोडूया। तुम्हाला पुढे जी पद्धत योग्य वाटेल, आवडेल त्या पद्धतीचा तुम्ही वापर करा। तर चला आता आपण सुरुवातीला पटीनुसार विचार करूया किंवा भागानुसार विचार करूया। आपल्याला माहिती आहे की उदाहरणामध्ये इथे नफा दिलेला आहे आपल्याला, तो विक्री किमतीच्या 1/6 पट। म्हणजे काय? जर नफा 1 भाग असेल, हा वरचा 1 म्हणजे नफा 1 भाग, त्यावेळेला खालचा जो 6 आहे तो 6 म्हणजे विक्री किंमत 6 भाग असेल। हे लक्षात असू द्या। हे कसं असेल पहा, विक्री किंमत 1/6 ला गुणिले तर नफ्याला भागिले होईल पहा, म्हणजे नफा भागिले विक्री किंमत। म्हणजे उजवीकडे जो फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक राहणार आहे तो राहणार आहे 1/6, म्हणजे नफा झाला 1 भाग, अशा वेळेला विक्री असेल 6 भाग। हे लक्षात घ्या। यावरून आपण काढू शकतो खरेदीचे भाग। खरेदी किती असेल? जेव्हा नफा होतो ना, तेव्हा खरेदी काढताना विक्री किमतीमधून नफा वजा करावा लागतो। 6 + 1 = 5। खरेदी मिळाली आपल्याला 5 भाग, बरोबर आहे। आता पहा, आपल्याला काढायची खरेदीची किंमत, आपल्याकडे आहे विक्री किंमत, बरोबर। मग आपण काय करूया? खरेदी आणि विक्रीचं गुणोत्तर घेऊया। विक्री किंमत छेद खरेदी किंमत बरोबर। आता विक्री किंमत किती आहे? 840 रुपये। त्यावेळेला खरेदी किंमत किती आहे ती काढायची आहे आपल्याला। खरेदी किंमत बरोबर किती? बरोबर। आता या ठिकाणी विक्री किमतीचे भाग आहेत पहा, मी याच ठिकाणी लिहितो वाटलं तर, म्हणजे आपल्याला सोयीस्कर जाईल। विक्री किमतीचे भाग घेतात आपण 6, त्याच वेळेला खरेदी किमतीचे भाग आहेत आपले 5। आपल्याला काढायची खरेदी किंमत, आणि म्हणून खरेदी किंमत बरोबर खरेदी किमतीच्या अपोजिटला 6 आहे त्याने डिवाइड करायचं, आपल्याला भागायचे। 840 × 5 करा, 840 × 5 बरोबर 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, 2 उरले, 6 × 4 = 24, 0 उरला, 14 × 5 = 70, 700 उत्तर येईल आपलं। म्हणजे खरेदी किंमत बरोबर मिळाली आपल्याला 700 रुपये। पण आता आपण याही पद्धतीचा वापर करूया आणि उदाहरण सोडवूया। दुसऱ्या मेथडचा वापर करताना पहा, आपल्याला ज्या किमती दिल्या त्याचा विचार करूया। नफा दिलाय 1/6 विक्रीच्या, तर आधी आपण नफा काढून घेऊया। 6 ने याला भाग द्या, 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, 2 उरले, 6 × 4 = 24, 0, 140 रुपये नफा झालाय। विक्री किंमत आपल्याकडे आहे 840 रुपये। आता खरेदी किंमत काढणं सोपं आहे। मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा, विक्री किंमत वजा नफा, म्हणजे 840 वजा 140 बरोबर उत्तर आलं 700 रुपये। आणि म्हणून या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करा, आपलं उत्तर 700 रुपये मिळून जाईल। पर्याय क्रमांक किती आहे पाहूया आपण। पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी। चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया। पहा, या ठिकाणी हे उदाहरण क्रमांक 2 सेम याच प्रकारचं आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता। पहा, विक्री किंमत दिली, नफा दिला विक्री किमतीच्या 1/8 पट, वस्तूची खरेदी किंमत काढायची। या दोन पैकी कोणत्या एका पद्धतीचा वापर करा, उदाहरण सुटून जाईल। आता आपण पुढचा प्रकार पाहूया। उदाहरण क्रमांक 3 पहा, आता या उदाहरणामध्ये कोणत्या बाबी दिल्यात
ते आपण पाहूया. एक वस्तू एका व्यक्तीने 648 रुपयांस विकल्याने कोणत्या बाबी दिल्यात? विक्री किंमत दिली 648 रुपये. पुढचा प्रकार आहे उदाहरणाचा, विक्री किमतीच्या 1/9 पट नफा झाला. नफा पुन्हा विक्री किमतीच्या 1/9 पट आहे. या दोन्ही बाबी मागच्या उदाहरणाप्रमाणेच आहेत. विचारले काय तर शेकडा नफा किती झाला, शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपण खरेदी किंमत काढली होती. या उदाहरणात काढायचा आहे शेकडा नफा. या दिलेल्या दोन बाबी सेम आहेत. तर चला आपण काय करूया, या भागानुसार जाऊया. तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वापर करा, उत्तर मिळून जाईल. पण नफा एक भाग असेल, हा एक म्हणजे नफा एक भाग असेल. खालचे 9 म्हणजे विक्री किंमत, विक्री किंमत असेल 9 भाग. यावरून आपण काढून घेतली खरेदी किंमत. जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री किमतीमधून आपल्याला नफा वजा करावा लागेल, तेव्हा खरेदी किंमत मिळेल. 9 - 1 = 8 भाग. बस. आता आपण अगोदर काय करूया, आपल्याकडे विक्री किंमत आहे, आपण खरेदी किंमत काढूया. किंवा या ठिकाणी शेकडा नफा काढायचा आहे. आपल्याकडे खरेदी किंमत आहे 8. खरेदी किमतीवर हा नफा काढला जातो. नफा आहे 1 भाग, 1/8 गुणिले करा 100. आता 8 ने इथे भाग द्या. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, 2 उरले, 8 × 2 = 16, 4 उरले. आता हे दोन्ही अंक संपल्यामुळे डेसिमल पॉईंट घेतला आपण. 4 वर 0 घ्या, 8 × 5 = 40. म्हणजे आपलं उत्तर आलं 12.5%. हा झाला शेकडा नफा. पहा पर्याय क्रमांक 3 सी हे आपलं उत्तर असेल. यासारखंच एक उदाहरण पुढे तुम्हाला, उदाहरण क्रमांक 4 हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. तर चला आपण पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक 5. या उदाहरणात काय दिले ते पाहूयात आपण. कोणत्या बाबी दिल्यात? एक वस्तू 256 रुपयांस विकल्याने, पुन्हा एकदा आपल्याला विक्री किंमत दिली 256 रुपये. विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा झालाय. आता मात्र नफ्याच्या ऐवजी तोटा होतोय. तोटा विक्री किमतीच्या 1/8 पट. आपल्याला काढायचा आहे शेकडा तोटा. जसं मागच्या उदाहरणात शेकडा नफा काढला ना, तसाच या ठिकाणी काढायचा आहे शेकडा तोटा. सेम मेथड आपल्याला यूज करायची. तर चला अगोदर आपण या दिलेल्या बाबींचा विचार करूया. या दिल्यात आपल्याला, आपण त्याविषयी चर्चा केली. आता पहा, तोटा 1 भाग, हा वरचा 1 म्हणजे तोटा असेल 1 भाग, खालची 8 म्हणजे विक्री किंमत, विक्री किंमत असेल 8 भाग. जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी किंमत काढताना तोटा आणि विक्री किंमतीची बेरीज करावी लागते. 8 आणि 1 9, 9 भाग असेल खरेदी किंमत. शेकडा तोटा किंवा शेकडा नफा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. आपल्याकडे खरेदी किमतीचे भाग आहेत, तोट्याचे भाग आहेत. आपण शेकडा तोटा काढू शकतो आणि म्हणून शेकडा तोटा बरोबर काय येईल? 1/9. 1/9 गुणिले 100. वरचा भाग तोटा, हे लक्षात घ्या, हा तोटा. खाली खरेदी किंमत, खरेदी किमतीवर आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढावा लागतो. 1/9 गुणिले 100. आता 9 ने इथे भाग द्या. 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, 1 उरला, 10 झाले. पुन्हा 9 × 1 = 9, 10तून 9 गेला, पुन्हा बाकी 1 उरली, दशांश चिन्ह येईल, त्याच्यावर 1 0 घेतला. पुन्हा 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, 9 × 1 = 9. याप्रमाणे प्रोसेस चालू राहील. 11.11% आपलं उत्तर येते. चला पर्याय क्रमांक पाहूया आपण. पर्याय क्रमांक 2 बी हे आपलं उत्तर असेल 11.11. उदाहरण क्रमांक 6 तुमच्यासाठी असेल, सोडू शकता तुम्ही. चला चौथा प्रकार पाहूया आपण. एक वस्तू 1470 रुपयांस विकल्याने विक्री किंमत घ्यायची आपल्याला 1470 रुपये. पुढे दिले खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. नफा दिलाय खरेदी किमतीच्या 1/6 पट. तर खरेदी किंमत किती? तर अशा वेळेला खरेदी किंमत किती असेल याविषयी आपल्याला विचार करायचा. या दिलेल्या बाबी झाल्या. चला आता या दिलेल्या बाबीवरून आपण लिहिणार आहोत. पहा, हा वरचा 1 म्हणजे नफा 1 भाग, हे खालचे 6 म्हणजे खरेदी किंमत 6 भाग. आपल्याला काढायची आहे विक्री किंमत. जेव्हा नफा होतो तेव्हा
विक्री किंमत म्हणजे काय? खरेदी अधिक नफा. 6 अधिक 1 बरोबर 7. चला आपण खरेदी किंमत काढूया. आपल्याकडे विक्री किंमत आहे ना, तर विक्री किंमत आणि खरेदी किंमतीचा आपण गुणोत्तर घेऊया. आता विक्री किंमत आहे 1470 रुपये. खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत काढायची आपल्याला. आता विक्री किंमतीचे भाग आहेत आपले 7 भाग, खरेदी किंमतीचे भाग आहेत 6 भाग. आता खरेदी किंमत काढायची ना, तर अपोजिटला 7 आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला त्या नंबरने नेहमी खाली भाग द्यायचा. उरले 1470 आणि 6 यांचा गुणाकार घ्या. 5 7 ने भाग देऊया. 7 1 7, 7 2 14, 7 1 7 आणि हा 0. 210 गुणिले 6 उत्तर येईल, तर बेसक 12, 1260 उत्तर येईल. पाहिजे 1260 रुपये आपल्याला काय मिळणार आहे? ही खरेदी किंमत मिळणार आहे. चला पर्याय क्रमांक पाहूया आपण. पर्याय क्रमांक बी असेल. पर्याय क्रमांक 2 हे उदाहरण क्रमांक 8 तुम्ही सोडू शकता. राईट. आता आपण शेवटचा टाईप घेऊया, उदाहरण क्रमांक 9. 5वा टाईप उदाहरण क्रमांक 5 म्हणजेच आपण या ठिकाणी 9 नंबर दिलाय त्याला. पहा, एक वस्तू 1344 रुपयांस विकल्याने विक्री किंमत आली आपली 1344 रुपये. खरेदी किंमतीच्या 1/7 पट तोटा होतो. तोटा दिलाय आपल्याला खरेदी किंमतीच्या 1/7 पट. आपल्याला काढायची वस्तूची खरेदीची किंमत. हे आहे आपल्याकडे 4 पर्याय. खरेदी किंमत बरोबर किती? हा वरचा 1 म्हणजे तोटा 1 भाग असेल, खालची 7 म्हणजे खरेदी किंमत 7 भाग. जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत कशी असते? खरेदी किंमत वजा तोटा. 7 मधून 1 गेला 6 भाग. तर चला हे सोडूया उदाहरण आपण. आता आपल्याकडे तिन्ही भाग आहेत. विक्री किंमत दिली म्हणून आपण काय करूया? हे तिन्ही भाग असल्या कारणे खरेदी किंमतीचं गुणोत्तर आपण विक्री किंमतीशी घेऊया. विक्री किंमत बरोबर विक्री किंमत छेद खरेदी किंमत बरोबर. विक्री किंमत दिली 1344. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. आता आपण भागांचा विचार करूया. विक्री किंमतीचे भाग आहेत 6 आणि खरेदी किंमतीचे भाग दिलेत आपल्याला 7, खाली येतील 7. आणि म्हणून खरेदी किंमत बरोबर पहा, खरेदी किंमतीच्या अपोजिटला 6 आहे, 6 ने भाग द्यायचा खाली. 1344 गुणिले 7 करा. तर आता 6 ने भाग देऊया. 6 2 12, 1 उरली बाकी 14, 6 2 12, 2 उरली बाकी, 6 चौक 24. 224 गुणिले 7, 7 चौक 28, 6 2 14, 2 16, 6 2 14, 1 15. उत्तर आले 1568 रुपये. पर्याय क्रमांक 3 सी हे आपलं उत्तर असेल. तर पहा, या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एक मी एक्झाम्पल दिलंय. हे एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता. लक्षात येते? तर अशा प्रकारे आज आपण आपल्या आजच्या 5व्या भागामध्ये 5 प्रकार पाहिले. तर मला असं वाटते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. नक्कीच तुम्हाला उपयोग येतील. अजूनही असे आपले काही नफा तोट्यावरचे भाग बनणार आहेत. पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.